सोन्या अरे आपल्या महाराजांची जयंती आली ना रे. आता नुसता जल्लोष होईल यात तो डीजेल आपण. अरे विचारू नको सोन्या, 2-3 बॅनर लावून टाकू आपण आता. मस्त बघू, झेंडा आणू, गाडीला लावून फिरू, रील वगैरे बनवू, स्टेटस ठेवू. अरे पण तू एवढं सांगतोय हे, पण तुला काय वाटतं याने आपल्या महाराज खुश होतील का? अरे मग विषय आहे का? अरे तसं चुकला मित्रा तू. काय संबंध तू कायचा? अरे दरवर्षी अशी शिवजयंती साजरी करतो आपण. पुष्पा टू शेअर होतं नाव काय रे? अल्लू अर्जुन. आणि पावन चिंटा कोणी लढवली? ते तानाजी होते वाटतं. अरे वाईट एकाच गोष्टीचं वाटतं मित्रा, आपल्या लोकांनी शिवजयंतीची व्याख्याच बदलून टाकली. त्या काळी आपल्या महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरावर सर्व मावळ्यांना घेऊन हिंदू स्वराज्याची शपथ घेतली होती. आणि कुठे घेऊन चालले स्वराज्य आज आपले लोक? महाराजांनी रात्रंदिवस युद्ध केले का? तर आपण सुरक्षित राहावं म्हणून. आणि तुमचं ते बॅनरवर फोटो लावून, डीजे लावून, आणि 50-60% लोक तर दारू पिऊनच मिरवणुकीला येतात रे. अरे ते 30 देवांसोबत आपण ज्यांची पूजा करतो, त्या महाराजांची जयंती आपण दारू पिऊन साजरी करायची का? आणि दुश्मनांच्या छावणीत घुसून बघा फडकवणारे आपले मावळे तुमच्या गाडीला बघवा असं त्यांना योग्य वाटेल का? अरे किती ओढून ओढून सांगितलं ना, तरी महाराजांचा नेहमी एकेरी उल्लेख केला जातो. अरे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते. त्यासाठी बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली होती का? यासाठी आपल्या तानाजींनी बलिदान दिले. आणि आपले शंभूराजे त्यांनी आयुष्यभर एवढा संघर्ष केला तो हे बघण्यासाठी. शेवटी माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, शिवभक्त दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं. जय शिवराय.